नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर, यशोदा संस्था संचालक, परत तुमचं नाना फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं नेटवर्क म्हणजे काय. आता आपल्याला या व्हिडिओत बघायचं आहे की नेटवर्कचे टाईप्स किती आहेत, त्याचे प्रकार किती आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर मी इथं लिहिलेलं आहे बघा. पहिला प्रकार हा लॅन, मॅन आणि वॅन. हे मुख्यतः 3 प्रकार आहेत. हे पॅन आणि हॅन हे मोस्टली प्रकार आहेत, त्याचे पण यूज केले जात नाहीत, घरच्या घरी असतात. त्यामुळे हे 3 प्रकारामधला मी तुम्हाला डिफरन्स सांगतो, त्याचे लॉंग फॉर्म सांगतो, नंतर या दोघांचं पण व्यवस्थित एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो. तर सर्वप्रथम आहे लॅन, नंतर आहे मॅन, तिसरा आहे वॅन. तर लॅन म्हणजे काय? तर लॅन म्हणजे L फॉर लोकल, A फॉर एरिया, N फॉर नेटवर्क. म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. शब्दानेच सांगितलं जातं आहे की लोकल म्हणजे स्थानिक ठिकाणी त्याचा वापर होतो. याच्या शब्दशः आपल्याला अर्थ कळतो. लोकल एरिया नेटवर्क, स्थानिक ठिकाणी वापरलं जाणारं नेटवर्क म्हणजेच लॅन. लक्षात ठेवा. मग आता याच्यात यूज कुठं होतो, त्याचा वापर कुठं होतो? तर नॉर्मली आपले जे स्कूल असतात, कॉलेजेस असतात, बिल्डिंग्स असतात, कॉलनी असतात, त्या ठिकाणी याचा यूज मोस्टली केला जातो लोकल एरिया नेटवर्कचा. आणि याचा यूज त्या ऑफिस कॉलेजेसमध्येच का केला जातो? त्याचं एक कारण आहे. कारण त्याची जी रेंज आहे ती 5 किलोमीटरपर्यंतच असते. लॅन ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करतो आपल्या स्कूल कॉलेजेस वगैरे, त्याची एक रेंज असते. रेंज किती आहे? 5 किलोमीटरपर्यंत. 5 किलोमीटरपेक्षा जास्त तुम्ही लॅन नेटवर्क वापरू शकत नाहीत. त्याच्यामुळे छोटे छोटे जे स्थानिक ठिकाणी आपले जे कनेक्शन्स असतात ते बिल्डअप हे लॅननेच केले जातात. लक्षात ठेवा. लोकल एरिया नेटवर्कने त्याची रेंज किती आहे? 1 ते 5 किलोमीटरपर्यंत. किती? 1 ते 5. कॉस्ट म्हणजे खर्च किती आहे त्याचा? तर खर्च साधारणतः मॅन आणि वॅनपेक्षा त्याचा कमी खर्च आहे. म्हणजे चीप आपण बोलू शकतो. खर्च हा कमी लागतो आपल्याला. समजा आता एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला लॅन सेटअप करायचा आहे, तर आपल्याला मोस्टली त्याच्यात आपण 100 कम्प्युटरपर्यंत जोडू शकतो आणि त्याच्यात पूर्ण डेटा आपण ॲक्सेस करू शकतो. नेटवर्कमध्ये आपण बघितलेलं त्याप्रमाणे लॅन नेटवर्क टाकून आपण त्याचा 5 किलोमीटरपर्यंतच असलं पाहिजे ते रेंज. मग आता तुम्हाला माहिती आहे स्कूल कॉलेजच्या ज्या बिल्डिंग्स असतात त्या तेवढ्या किलोमीटरपर्यंतच असतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये लॅन इझिली कनेक्शन ते वापरू शकतात. दुसरं वापरू शकत नाही, कारण त्याचा खर्च वगैरे जास्त आहे आणि त्याचं वेगळे काही त्याचे वैशिष्ट्य आहेत. त्याच्यामुळे स्पीड कशी असते? मग आता स्वाभाविक आहे, त्याचा खर्च कमी असला आणि रेंज जर कमी असली, त्याचा वापर एक लिमिटेड एरियामध्ये होतो, त्यामुळे स्पीड ही हायच असणार. तुम्ही बघा, एखाद्या वेळेस एखादी साईट, आता मध्ये कोरोनाच्या वेळेस लसीकरणासाठी एक साईट दिली होती, त्या साईटवर एकाच वेळेस भरपूर लोक गेले, त्यामुळे त्याची स्पीड म्हणजे ती साईट पूर्ण क्रॅश झाली. त्यामुळे त्याची स्पीड वगैरे कमी झाली आणि साईट क्रॅश झाली, कारण जास्त वापर झाला. याचा आता वापर समजा लिमिटेड आहे. माझी शाळा आहे, माझ्या शाळेमध्ये मी लॅन नेटवर्क तयार केलं तर मीच वापरणार, ते माझीच ओनरशिप असणार, त्याच्यामुळे बाहेरचे वापरत नाहीत. म्हणून माझी स्पीड ही चांगली असणार, जास्त असणार. त्याची स्पीड ही चांगली असते लॅन नेटवर्कची. मेंटेनन्स कसं असतो? मग मेंटेनन्स पण आता कसं लिमिटेड एरिया असल्यामुळे आपल्याला रोजच्या रोज माहीत पडतं आणि लिमिटेड पीसी असतात, त्यामुळे स्पीड जास्त असतात. मेंटेनन्स देखील त्याचा कमी असतो लॅन नेटवर्कमध्ये. लक्षात ठेवा. लॅनमध्ये मेंटेनन्स देखील त्याचा कमी असतो, खर्च कमी असतो. डिस्टन्स कसं कव्हर करतो? स्मॉल डिस्टन्स कव्हर करतो. मी तुम्हाला सांगितलं लार्जर ठिकाणी तो वापरू शकत नाही, कारण त्याचं रेंज म्हणजे अंतर हे 5 किलोमीटरपर्यंत आहे, त्यामुळे त्या डिस्टन्स देखील स्मॉल एरियामध्येच तो वापरला जातो. अशा प्रकारे ही लॅनची गणना आहे. लोकल एरिया नेटवर्क, स्थानिक ठिकाणी जे पण काही ऑफिस असतील, कार्यालय असतील, कॉलेजेस असतील, शाळा असतील, महाविद्यालय असतील, त्या सर्व ठिकाणी लॅन नेटवर्क वापरणं हे फायदेशीरच आहे. हा झाला पहिला घटक नेटवर्कचा, लॅन. दुसरा आहे मॅन. मॅनचा दुसरा घटक म्हणजे नेटवर्कचा टाईप येतो. तर त्याच्यामध्ये त्याचा पहिला फुल फॉर्म घ्या. M फॉर द मेट्रोपॉलिटियन, A फॉर द एरिया आणि N फॉर नेटवर्क. लक्षात ठेवा. मेट्रोपॉलिटियन एरिया नेटवर्क. तुम्हाला भरपूर परीक्षामध्ये भरपूर वेळेस त्याचे लॉंग फॉर्म देखील विचारले जातात, काही वेळेस रेंज विचारली जाते. तर त्याचा लॉंग फॉर्म हा एक कॉमन क्वेश्चन्स आहे. त्यानंतर आता मेट्रोपॉलिटन एरिया वापरतात कुठं? जसं आपण लॅन कुठं वापरतो? ऑफिसेस, कॉलेजेस वगैरे, शाळा, महाविद्यालय. मग आता मेट्रोपॉलिटन एरिया कुठं वापरतात म्हणजे मॅन कुठं वापरतात? तर शहराला तो कनेक्ट करू शकतो. शहर म्हणजे आता समजा एक शहर आहे, पुणे शहर आहे समजा, पुण्याच्या आजूबाजूचे जे शहर असतील त्याला तो कनेक्ट करू शकतो. ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर सारे शहर असतील त्याला तो कनेक्ट करू शकतो. म्हणजे शहराच्या ठिकाणी आपण वापरतो. जसं हा स्थानिक ठिकाणी वापरतो, तसं हा सिटीज म्हणजे शहरांमध्ये देखील वापरतो. त्याची रेंज किती आहे? आता शहरात वापरल्यामुळे रेंज थोडीशी जास्त असणार. याची रेंज किती आहे? 5 किलोमीटर. तशी याची 100 ते 1000 किलोमीटरपर्यंत रेंज आहे. त्यामुळे तो शहरी भाग कनेक्ट करतो. 2 शहरं एकत्र कनेक्ट करून तो मॅन एरिया आपण वापरू शकतो.
असे बरेच ठिकाणी असतात, मोठ्या मोठ्या ज्या कंपनी असतात त्यांच्या ब्रांचेस दुसऱ्या शहरात असतात, त्यावेळेस मग तो डेटा ॲनालाइज करण्यासाठी, ॲक्सेस करण्यासाठी मेट्रोपॉलिटन एरियाचा वापर हे अतिशय चांगला आणि खूपच त्रासदायक नसला तरी खूपच चांगला वापर हा मेट्रोपॉलिटन एरियाचा होतो, कारण त्याची रेंज चांगली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकाच वेळेस भरपूर ठिकाणी त्या ब्रांचेसमध्ये डेटा ॲक्सेस केला जातो इझिली. त्याची रेंज आहे 100 किलोमीटर ते 1000 किलोमीटर. मग आता ह्याचा कॉस्ट कसा आहे, म्हणजे खर्च कसा आहे, तर लँडपेक्षा याचा खर्च ऑब्व्हियसली जास्त असणार थोडंसं, तर कारण तो शहरी भागात लाँग डिस्टन्स कवर करतो, त्याच्यामुळे खर्च हा लँडपेक्षा जास्तच, म्हणजे मीडियम समजा त्याचा खर्च आहे. त्यानंतर त्याचे स्पीड कशी, आता स्पीड थोडीशी डिवाईड होणारच, कारण तो 2 शहरा भागात वापरतो आपण. त्याचं जेवढं आपण अंतर वाढवणार किंवा युजर जास्त झाले, त्याला ॲक्सेस करणारे जास्त झाले, तर त्याचा स्पीड थोडंसं कमी होणार, म्हणजे लँडपेक्षा त्याचा स्पीड हा थोडासा कमी असणार. ठीक आहे. त्यानंतर त्याचा मेंटेनन्स, आता मेंटेनन्स पण थोडासा वाढणार, लँडपेक्षा त्याचा मेंटेनन्स हा वाढणार, ॲव्हरेज मेंटेनन्स समजा किंवा मीडियम प्रकारे त्याचा मेंटेनन्स असणार, पण लँडपेक्षा जास्तच असणार. आणि डिस्टन्स, तर डिस्टन्स कसा कवर करतो तो, मीडियम स्केल समजा, मीडियम स्केल तो लँडपेक्षा जास्त डिस्टन्स कवर करतो, पण वॅनपेक्षा कमी डिस्टन्स कवर करतो, म्हणजे मीडियम रेंज तो कवर करतो. अशा प्रकारे हे मॅनचं वर्णन आहे की तो मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क तो शहरी भागाला, 2 शहरी भागाला कनेक्ट करू शकतो 100 ते 1000 किलोमीटर. त्यानंतर लँडपेक्षा त्याची जास्त खर्च आहे, त्याचा मेंटेनन्स देखील त्याचा जास्त आहे आणि स्पीड देखील त्याची लँडपेक्षाही कमी आहे, लक्षात ठेवा. आता तिसरा जो प्रकार आहे तो महत्त्वाचा, वॅन, वाईड एरिया नेटवर्क. वाईड, W फॉर द वाईड, A फॉर द एरिया, N फॉर नेटवर्क. वाईड म्हणजे तुम्हाला माहिती आहे लांब. तर आता आपण हा कुठं वापरतो वाईड एरिया नेटवर्क, तर तो देश, जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये आपण स्थानिक ठिकाणी वापरतो, हे शहरी भागात वापरतो, शहर कनेक्ट करतो, तसं हे देश कनेक्ट करणारं वाईड एरिया नेटवर्क आहे. देशा टू देशाला संपर्क करणारा हा वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे आता त्याचं रेंज काय आहे, तर रेंज ही डिफाईंड नाही, अनलिमिटेड त्याची रेंज. जसं तुमचा मोबाईलचा अनलिमिटेड पॅक आहे तसं ही रेंज पण त्याची अनलिमिटेड असू शकते, कितीही पण रेंज असू शकते, सांगता येत नाही. ऑब्व्हियसली त्याचा खर्च हा लँडपेक्षा भरपूर सारा असू शकतो. लॅन आणि वॅन हे दोघांमध्ये भरपूर फरक आहे. वॅनमध्ये मॅनपेक्षा कितीतरी पटीने खर्च असू शकतो. त्याची स्पीड कशी असणार, आता एवढ्या जगामध्ये तो पसरला असेल, जगातील देश कनेक्ट करत असेल, तर स्पीड थोडीशी त्याची कमीच असणार यांच्यापेक्षा. मॅन किंवा लँडपेक्षा त्याची स्पीड भरपूर कमी असणार, खर्च भरपूर जास्त असणार त्यांच्यापेक्षा. त्यानंतर त्याचा मेंटेनन्स पण भरपूर असणार, कारण आता तो जेवढा कनेक्टेड असणार मोठ्या रेंजमध्ये, त्यामुळे त्याचा खर्च जास्त असल्यामुळे त्याचा मेंटेनन्स देखील जास्त असणार. आणि डिस्टन्स कसा कवर करतो, तर डिस्टन्स लार्ज स्केल डिस्टन्स कवर करतो, भरपूर अंतर तो याच्यामध्ये कवर करतो वाईड एरिया नेटवर्क. ATM मशीनमध्ये जे आपण टेक्नॉलॉजी वापरतो किंवा मोठे मोठे सरकारी बँका वगैरे जे असतील, रेल्वे स्टेशन वगैरे, त्या ठिकाणी वॅन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, लक्षात ठेवा. हे अशा प्रकारे लँड, मॅन आणि वॅनचा फरक परत तुम्हाला एकदा संक्षिप्तमध्ये सांगतो. लोकल एरिया नेटवर्क, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, वाईड एरिया नेटवर्क हे ऑफिस कॉलेजमध्ये वापरतो. ह्या 2 शहरी भाग कनेक्ट करतो आणि हा देश कनेक्ट करतो. त्यानंतर याची रेंज आहे 5 किलोमीटरपर्यंत, याची रेंज आहे 100 ते 1000 किलोमीटर, याची रेंज सांगता येत नाही. याचा कॉस्ट म्हणजे खर्च कमी आहे, याचा खर्च मीडियम आहे, याचा भरपूर जास्त आहे. त्यानंतर याची स्पीड खूप चांगली आहे, हाय. याची स्पीड जे मीडियम आहे आणि याची जी आहे स्पीड ती कमी आहे. लक्षात ठेवा, M जो फॅक्टर आहे मॅनचा, तो Mचं जास्त मीडियमच्याच ठिकाणी त्याचं ॲव्हरेज परफॉर्मन्स आहे, लक्षात ठेवा, मीडियमच. मेंटेनन्स याचा लो असेल, याचा मीडियम असेल आणि याचा हाय असेल. याचा डिस्टन्स हा स्मॉल एरिया कवर करतो, हा मीडियम एरिया कवर करतो आणि हा लार्ज स्केल एरिया कवर करतो. अशा प्रकारे या तिघांचं मी वर्णन तुम्हाला अतिशय चांगलं सांगितलेलं आहे. त्यानंतर हे 2 पण तुम्हाला जाता सांगतो, पॅन आणि हॅन. तर पॅन म्हणजे काय, पर्सनल एरिया नेटवर्क, आणि हॅन म्हणजे होम एरिया नेटवर्क. या दोघांमध्ये शक्यतो जास्त काही फरक नाही आहे, फक्त रेंजचा थोडासा फरक येतो. पॅन म्हणजे आपण जे घरातमध्ये आपण जो PC वापरतो, आपण जे कनेक्टेड करतो डिव्हाइस, कीबोर्ड, माऊस असेल, इंटरनेट असेल, त्याला कनेक्ट करतो आणि तिथेच वापरतो ते डिव्हाइस वायरलेस किंवा वायर टेक्नॉलॉजीने. त्यावेळेस तो जो नेटवर्क असतं ते पॅन, पर्सनल एरिया नेटवर्क, आपलं स्वतःचं सेल्फ असतं. त्याचं रेंज ही 10 मीटरपर्यंतच असते, म्हणजे तिथेच त्या मीटरपर्यंत, जास्त रेंज नसते. आणि त्याची स्पीड वगैरे समजा आता आपले लोकल नॉर्मली स्पीड असणार, जी ॲज युज्युअल जे तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यावर डिपेंड आपण असतो, जे आपण वापरतो तेच ॲज युज्युअल जे स्पीड असेल त्याच्या याच्यावर, कारण पर्सनल एरिया नेटवर्क लोड नसतात, तो सेल्फ वापरणार, एकटाच वापरणार ती मशीन. आणि हॅन म्हणजे होम एरिया नेटवर्क. होम एरिया म्हणजे तुमचे समजा आता सोसायटी आहे किंवा तुमची स्वतःचे घर आहेत, 2-4 घरं आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जर PCचं कनेक्शन केलं, एक बेडरूममध्ये, एक दुसऱ्या घरामध्ये, एक तिकडे तर फार्म हाऊसमध्ये, असे तुम्ही कनेक्शन त्यावेळेस करता, ते होम एरिया
एरिया नेटवर्कमध्ये होतं. त्याची रेंज ही थोडीशी जास्त असते. एवढाच मेजर एक फरक आहे की होम एरिया नेटवर्क आणि पर्सनल एरिया नेटवर्कमध्ये याची रेंज 10 मीटरमध्ये असते आणि याची रेंज 10 मीटर ते 100 मीटरपर्यंत असते. त्याच्यामुळे हा दोघांमध्ये हाच एक फरक आहे, दुसरा एवढं जास्त काही फरक नाही आहे. आता रेंज जास्त वाढली म्हणजे थोडंसं याच्यात खर्च वगैरे, याच्यात खर्च काहीच नाही, म्हणजे आपला जो पर्सनल नॉर्मली खर्च आहे तोच आहे. हँडमध्ये आता थोडा याच्यापेक्षा खर्च वाढू शकतो, कारण तो आता 100 मीटरपर्यंत रेंज वाढलीमुळे थोडा खर्च वाढेल, त्याचा मेंटेनन्स वाढेल ॲज कम्पेअर पॅन. ह्यांच्या कम्पॅरिझनमध्ये मी तुम्हाला सांगत नाही आहे. पॅन म्हणजे पर्सनल एरिया नेटवर्क आणि स्पीड वगैरे नॉर्मली आपण जो रिचार्ज वगैरे करताल तोच त्याच्यावर डिपेंड असेल, कारण त्याच्यात जास्त पी सी नसणारच आहेत. पॅनमध्ये तुमचं सिंगलच पी सी असणार आहे. ह्याच्यात 2-3 पी सी असतील, मग ह्याच्यात थोडंसं स्पीड डिवाईड होईल, कमी होईल. अशा प्रकारे या दोघांचं कंपॅरिझन आहे. फक्त याच्यात रेंजचा फरक आहे की 10 मीटरपर्यंत आणि हा 10 मीटर टू 100 मीटर, हे लक्षात ठेवा. आणि बाकी सगळं ॲज युजल नॉर्मल, त्यांची स्पीड असेल, कॉस्ट असेल, तो सगळा नॉर्मल डिस्टन्स कव्हर करणार तुमचा तिथल्या तिथंच. अशा प्रकारे त्याचं तुम्हाला मी सांगितलं, फॅन आणि हॅन. तर हे होते आज आपण बघितला टॉपिक जो होता तो नेटवर्कचे टाईप बघितले आपण, मुख्यतः लॅन, मॅन आणि वॅन, आणि हे 2 थोडक्यात तुम्हाला मी सांगितले, फॅन आणि हॅन. अशा प्रकारे नवीन प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील, आय टी क्षेत्रातील असतील किंवा गणिताचे असतील किंवा इंग्लिशचे असतील किंवा ट्रिक्स असतील, स्मार्ट ट्रिक्स असतील, तर तुम्ही नक्कीच या चॅनलवर येऊ शकता. आणखीन आपल्या माध्यमातून आपल्या बहिणी भावांना, आता सध्या कोरोनाच्या काळामध्ये सर्व मुलं घरी आहेत, 1 वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांना शाळेपासून वंचित ठेवता येत नाही. मुलं शाळेपासून, शिक्षणापासून लांब होत आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही त्यांना सांगा, तुमचे लहान बहीण भाऊ असतील, मोठे असतील, सर्वांना उपयुक्त असं नाना फाउंडेशन यूट्यूबवर एक चॅनल आहे, त्याच्यामध्ये सर्व शैक्षणिक व्हिडिओ मी पोस्ट करत आहे. ठीक आहे, धन्यवाद.